येस. तर किरण आपल्याला आपला अनुभव सांगते आहे. तर आपण ऐकूया. येस किरण. अनम्यूट कर. हा. बोल. हं. अरे अनम्यूट कर, अनम्यूट कर. हा. हा बोल आता. आता माझा लेटेस्ट म्हणजे एक्सपिरियन्स असा की म्हणजे माझी सासूची म्हणजे सफरिंग्स मध्ये होती ती. आणि हम्म. त्या सफरिंग्स मी जे बघितल्या त्यांच्या की त्यांना म्हणजे कॅन्सर होता. पण कॅन्सर आणि डेथ न होता त्यांना पॅरालिटिकल ते वर्षभर म्हणजे बेडवरच होत्या त्या. हम्म. आणि शेवटी त्यांना इतके सिव्हिअर पेन होतं की म्हणजे म्हणजे बघणारा सुद्धा बघू शकत नव्हता. अच्छा. एवढी सिव्हिअरिटी आली. आणि मग त्यांची डेथ झाली. लास्ट 3 फेबला त्यांची डेथ झाली 2025ला. हम्म. मग त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला हो. लगेच. हम्म. हम्म. आणि कॅन्सर डिटेक्ट झाला तिला. तर मग ती पण माझी म्हणजे मी जे बघितली परिस्थिती जी माझ्या हम्म. सासूची, तर मला असं वाटत होतं की माझ्या आईची परिस्थिती नको व्हायला पाहिजे, ती सफरिंग्स नको पाहिजे तिला. आणि मी ठीक. कंटिन्यू म्हणजे माझी रेकी ती सुरू होती की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिला पेनफुल नको व्हायला पाहिजे. तिला किमो झाले. किमो झाल्यानंतर किमो तिला एकदम लाईट मध्ये होते, तर ते तिला पेनफुल नाही झाले. त्याच्यानंतर तिला रेडिएशन्स दिले, तर ते रेडिएशन्स पण तिला पेनफुल नव्हतेच. आणि मग तिला जसा त्रास व्हायला लागला थोडाफार, तिला जेव्हा कळलं की तिला म्हणजे आम्ही सांगितलं नाही की तिला कॅन्सर झालेला आहे म्हणून. पण ती रेडिएशन घ्यायला जेव्हा गेली, तेव्हा तिला तिथे अदर पेशंटला तिने विचारलं की बा मला म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की कॅन्सर. 2 पेशंट तिला कॅन्सरचेच मिळाले तिथे. हो हो. मग तिला कुठेतरी रिअलायझेशन मध्ये आलं की मला काहीतरी असं वेगळं झालं. तर तेव्हा मग म्हणजे तिने मग अन्न सोडलं. म्हणजे तिला अन्न म्हणजे एकदम त्यागल्यासारखं केलं तिने. पण कंटिन्यू रेकी सुरू होती. ती शेवटपर्यंत हेच बोलत राहिली की तिला अजिबात त्रास नाही आहे. मी एकदम छान आहे आणि मी एकदम ओके आहे म्हणून. आणि ज्या दिवशी तिचा डेथ झाला म्हणजे 7 नोव्हेंबरला 2025ला. तर आदल्या दिवशी मी तिला पूर्ण रेकी दिलं आणि मग त्याच्यानंतर तिला म्हटलं म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हती. तिला मी म्हटलं की तुला उद्या हॉस्पिटलला जावं लागेल. तर ना रात्रीच म्हटलं, तर ती काय म्हणे उद्या जाऊ म्हणे. तर मी म्हटलं आधीच तू सांग की मला आता मला सुट्टी वेस्ट जाईल माझी. तर नाही नाही म्हणे सुट्टी घे म्हणे तू. मी सुट्टी घेतली. सकाळी वहिचा फोन आला की बाबा आता आई ठीक आहे, आपण 2 वाजताची अपॉइंटमेंट आहे, तर आपण 2 वाजता घेऊन जाऊ. तर 2 पावणे 2ला तिने जीव सोडला. आणि फक्त विधीन 5 मिनिटामध्ये तिचा जीव गेला. आणि चेहरा एकदम हसत होता. तिचे डोळे एकदम हसरे होते आणि तिचे जे ब्लॅक स्पॉट्स होते रेडिएशन्सचे आदल्या दिवसपर्यंत. तर ज्या दिवशी तिचा डेथ झाला ना, त्या दिवशी तिच्या अंगावरचे पूर्ण डाग निघून गेले होते. तिची बॉडी एकदम नॉर्मल होती आणि एकदम चमकदार बॉडी होती तिची. आणि तिचे डोळे हसरे आणि तिचा म्हणजे असं बॉडी बघून असं वाटत नव्हतं की ही सिव्हिअरिटी. आणि ते सुद्धा तिने जायच्या आधी हेच म्हटलं की मी माझा नाश्ता नाश्ता झाला, माझं सगळं झालं आणि मी एकदम छान आहे. बस एवढं बोलली माझ्या ताईसोबत. आणि विदिन 5 मिनिटामध्ये ती बेडरूम मधून हॉलमध्ये आली आणि तेवढ्या वेळामध्ये तिचा जीव गेला. तर म्हणजे मिरॅकल की जे मी अदर पेशंट्स बघत आहे जे किमो ते आणि त्रासदायक रेडिएशन्स वाले. असतं. कॅन्सरचं रेडिएशन वगैरे हो. झालं की त्यांना आग होते. खूप त्रासदायक असतं हो. ना. तिला अजिबात त्रास नव्हता आणि काहीच नाही आणि एकदम एकदम स्मूथ वेनी. आणि ज्या दिवशी तिचं डेथ झालं, तर त्या दिवशीचे व्हायब्रेशन्स नव्हते घरी की आता काहीतरी होणार आहे आणि आपण तिथे अडकून बसलेलो आहोत किंवा काही असं अजिबात नव्हतं. म्हणजे तिचा जीव गेला. हम्म. सगळे आपापल्या वर्किंग मध्ये होते. जे घरी होते ते घरी होते. आणि एकदम पीसफुल याच्यामध्ये गेला. आणि हम्म. आई म्हटलं तर रडायला तर खूप आलं. पण तो जो होता की नाही की ते तिच्यासाठी बेस्ट आहे, ही समज आली ती म्हणजे हा. फिलिंग आली. हा. ती हा. हा की ती कमीत कमी त्याच्यामध्ये तडपून तडपून तर नाही झाला ना मृत्यू, तडपून सुखाने गेली. तडपून हम्म. तडपून नाही गेली.
आणि म्हणजे कसं करताना दुसऱ्यांची कर्मा सुद्धा बिघडतात त्याच्यामध्ये है ना. म्हणजे आपण करतो हम्म. एखाद्या पेशंटचं, तर मग हम्म. क्रिटिसाइज होतं की मीच करू का, मग असंच होतं तसं, हम्म. ते खूप साऱ्या कंप्लेनिंग सुरू होतात त्याच्यामध्ये. तर हम्म. मला तेच म्हणजे माझी इच्छा तीच होती की माझ्या आईमुळे असं काही नको व्हायला पाहिजे. आणि हम्म. इतकं स्मूथ वेनी म्हणजे खूप म्हणजे मिरॅकल ते. आणि बरोबर. आहे पेन, पण ते समज पण आहे की तिला एकदम जो लाईफचा जो लास्ट पॉइंट आहे है ना, डेथ, हा डेथ एकदम स्मूथ वेने झालं तर नेक्स्ट आयुष्य हे एकदम स्मूथ राहीलच राहील. एक्झॅक्टली, है ना, तर एक्झॅक्टली. ती तर हेच हम्म हाच म्हणजे मिराकल्स होतात ना रेकीमुळे, तर हेच आहेत ते. तर हेच हम्म. मिराकल्स समजून घेणं खूप आवश्यक आहे आपल्याला. तर खूप खूप आणि धन्यवाद. शेवटची थँक्यू हं. किरण. आणि शेवटची सफरिंगच नको. कारण हे कॅरी हम्म. फॉरवर्डेड आहे. तर तिथेच ते हम्म. सगळं संपलं तिचं. तर ते खूप थांबून बेस्ट हा. झालं ते त्याच्यामध्ये. येस. थँक्यू, थँक्यू किरण, असं आहे. तुझं शेअर केल्याबद्दल. खूप थँक यू खूप मॅम. धन्यवाद. थँक यू.